मग महाराज म्हणले तुला दावायचंय का? तू सांगतो ना लय माझ्या बापाचं माझ्या प्रेम आहे, आईचं प्रेम आहे, भावाचं प्रेम आहे, पत्नीचं प्रेम आहे. तुला माझ्याकडे 3 दिवस ये म्हणले. ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना 3 दिवस बोलून घेतलं. बोलून घेतल्यानंतर त्यांच्यातलं एक प्राण काढून घेतला. जा म्हणले आता 3 दिवस झालं. रात्रीच्या टायमाला गेले की पत्नीला म्हणाले माझ्या पोटात दुखते या, आणि ती म्हणली ना दवाखान्यात जायचंय तर जाऊ नको म्हणली. जाऊन झोपला. रात्रीच्या 2च्या टायमाला आई गे माझ्या पोटात लय दुखतंय. तर ती बायको काय म्हणली, बघात आम्ही कामधंदा करून आला कुठं पोटात दुखतंय काय झालं, झोपागत म्हणली. आम्ही मरणाचे काम कष्ट करतो तुमच्या आता बरं रात्री सलग पोटात दुखायला लागलं. म्हणजे अवघडच खेळ आहे. मग ज्ञानेश्वर माऊली सांगितलं होतं ना दवाखान्यात जा म्हणलं जायचं नाही, फक्त थिर राहायचं. मग पत्नी झोपली, ते आपला थीर पडून राहिला. मग 6 वाजता ज्ञानेश्वर माऊलीने त्याच्या प्राण घेतला काढून, फक्त त्याला बघाय पुरतं ठेवलं. मग पत्नी उठली सकाळी, बघतोय तर हातपाय गार पडले. अगं बाया म्हणली हे गेले वाटतं आता 6 वाजल्यात, कुणाला तर माहिती नाही म्हणली. तर आता आपण काय करू, उद्याचा शनिवार, परत आता पुण्याला त्यांची बहीण तिला 4-5 तास यायला लागते. तर आपण म्हणले खाऊ खिचडी करून. ती खिचडी बघत त्या मळ्याकडे बघितली, बघत खाती या केली खाल्ली. आता म्हणले लागला आरडावारडा करायला ना, आता कसं करू काय करू, माझा हातात गेला. मग आई जागी झाली. आता का आई बी वरडायला लागली, मी गेले ते असते तर बरं झालं असतं, पिकलं पण माझं काय राहिलं असतं. असं वरडत तवर ज्ञानेश्वर माऊली दारात आले. कोण आलंय दारात? लगेच तिची आई उठून आली. अहो म्हणली तुम्हाला आम्ही भिक्षा देऊ शकत नाही, आमच्या घरामध्ये प्रेत आहे, तुम्ही कशाला इथं थांबतात? ती म्हणली मी भिक्षा घेतल्याशिवाय जात नाही. ती म्हणली मी काय ते घरात प्रेत आहे म्हणून मी भिक्षा देऊ शकत नाही. आता त्या दोघांचं संभाषण झालं चालू. आता पेटीवर मास्तर सकाळी चॅप्टर होता, ती उठला म्हणला थांबा तुम्ही लयच भांडतायत ना. मग महाराज तुम्ही तर लय संन्यासी म्हणतात ना, की आपलं मुलं जिवंत करा ना म्हणले चालते की. गेले मग ज्ञानेश्वर माऊली एक म्हणले दुधाचा गलास द्या. दुधाचा गलास घेतला, हळू फुंकट केल्यासारखी केली. म्हणजे तेव्हा गलास पिईल तेव्हा मरण आणि तो मुलगा जिवंत होईल. मग सुरू आई लय रडत होती ना, माझं काय झालं असतं, मी गेले असते तर बरं झालं असतं. मग आईला म्हणले प्या, तुम्ही प्याल्यावर हे मुलगा जिवंत होईल म्हणले. हे म्हणली एक मुलगा आहे ते गेला आणि दुसऱ्या मुलाला आई नको गाव मी नाही वापरत असं म्हणता हे सब नसेल चालतं. बाप तर पळूनच गेला बाहेर पळून गेल्यावर मग बहिणी पाळल्याने बहीण म्हणले लय भावाचं तुम्ही पुळका करीत होतात, आता माझा बाबा होता का कसा गेला काय झालं. मग हे करा की म्हणले आता तुम्ही प्या, तुम्ही मारताना तुमचा भाऊ जिवंत होईल. हे म्हणली बाया माझा ते कुठं सोडू म्हणली. नाही बाया मी प्यानं. मग पाळी आली पत्नीवर. पत्नी म्हणली अहो महाराज मी पिले असते पण ऐका, एक मुलगा आणि एक मुलगी, त्याला आय असावी का बाप असावा सांगा बरं म्हणले तुम्ही. मी काय मुलासाठी पिऊ शकत नाही. मग महाराज म्हणले काय करायचं आता? महाराज म्हणले मग मी पिऊ का? सगळ्या एकमताने ठराव मंजूर केला ना. म्हणले तुम्ही काय बसायत मरले तू मरले. मग आता त्यात काय टाकलेच नव्हतं. ज्ञानेश्वर माऊलीने पेले दूध आणि त्या मुलाच्या असं हात टाकला. चल म्हणले उठ, तुम्ही धराने कोणाचे माय बाप कोणाचे गण होतं लय माझे प्रेम करतात, बघितलं ना तो कसं आहे की. मग लगेच ते मला थांबा, मला काय आता संन्यास घ्यायचा, मला काय घरी राहायचं नाही. लगेच उंडा वळताना पत्नी धरले पाहिजे वडून. म्हणजे थांबा नाही का? अहो म्हणले तुम्ही मला सोडून जायचं. अहो म्हणलं मी मरलो होतो तेव्हा तू कसं काय खिचडी बघत खात होती, आता काय पुळका करते का म्हणली. अजिबात पुळका करणं की निघायला लागली. म्हणजे नाही कुणाचे कुणे तुझे